नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. 17 जून राजमाता जिजाऊंचा स्मृतिदिन, पुण्यतिथी. मराठा साम्राज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊंना 17 जून पुण्यतिथी दिवशी विनम्र अभिवादन. जिजाऊंचे निधन स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याच्या पायथ्याजवळच्या पाचाड या गावी 17 जून 1674 रोजी झाले होते. यावर्षी म्हणजे 2025 मध्ये जिजाऊंची 351वी पुण्यतिथी आहे. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावामध्ये जिजाऊ मासाहेबांची समाधी आहे. जिजाऊंना राजमाता, राष्ट्रमाता किंवा जिजाबाई असे अत्यंत आदराने संबोधले जाते. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला होता. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाऊंचे वडील आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्यातील वंशज होते. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जाधव घराणे खूपच प्राचीन आहे. छत्रपती शिवरायांच्या अगोदरच्या काळात त्या परिस्थितीत अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही यांच्या आश्रयाने सिंदखेडकर जाधवराव आणि वेरूळचे भोसले ही कुळे किंवा कुटुंबे उदयास आली होती. सिंदखेडचे जाधवराव आणि वेरूळचे भोसले हे दोन्ही घराणी त्या काळी खूपच प्रसिद्ध होती. लखुजी जाधवांनी सिंदखेडची देशमुखी मिळवली होती. याच जाधव कुळात जन्माला आलेल्या कन्या जिजाऊंच्या पोटी पुढे मराठ्यांचे स्वतंत्र स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवराय हे असामान्य युगपुरुष जन्माला आले. राजमाता जिजाऊ त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार होत्या, तसेच कुशलतेने तलवार देखील चालवू शकत होत्या. जिजाऊंचे वडील मराठा कुळातील लखुजीराजे जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य मातब्बर मंडळींपैकी एक होते. राजमाता जिजाऊंचा विवाह वेरूळच्या भोसले घराण्यातील मालोजीराजे भोसले यांचा मुलगा शहाजीराजे भोसले यांच्याशी 1605 साली दौलताबाद येथे झाला होता. जिजाऊंचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजी भोसले. जिजाऊंनीच शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धे म्हणून उभे केले. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे अतिशय पराक्रमी, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, मुत्सद्दीपणा, रणनीतितज्ञ, उत्तम प्रशासक किंवा राज्यकारभार हे मूलभूत गुण कौशल्य लाभलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्व होते. पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ हा भाग शहाजीराजांची परंपरागत जहागिरी होती. शहाजीराजांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी इसवी सन 1599 साली अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये मोठ्या पराक्रमाने सरदारकी आणि वतन मिळवले होते आणि पुढे निजामशाहीमध्येच त्यांना राजे ही पदवी देखील प्राप्त झाली होती. वेरूळ येथे मालोजीराजे भोसले यांची समाधी आहे. आपल्या नातेसंबंधांना आणि भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या गंभीर प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाऊंचा गुण छत्रपती शिवरायांमध्ये पुरेपूर उतरला होता. छत्रपती शिवरायांच्या अगदी बालपणाच्या जडणघडणीवर आणि त्यांच्या सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्वावर जिजाऊंचा खूप मोठा प्रभाव होता. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता. छत्रपती शिवरायांच्या संगोपनाची आणि जडणघडणीची जबाबदारी
ही जिजाऊंनी यशस्वीरित्या पार पाडली होती. छत्रपती शिवाजी महाराज 14 वर्षांचे असताना शहाजीराजांनी जिजाऊंच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्द केली. अर्थातच पुण्याच्या जहागिरीची सुरळीत घडी लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजीराजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या आक्रमणांमुळे पुण्याची अवस्था भीषण झालेली होती. अशा परिस्थितीतही शिवरायांसोबत जिजाऊंनी नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून जिजाऊंनी शिवरायांसोबत पुण्यातील जमीन नांगरली. स्थानिक लोकांना संरक्षण देऊन शत्रूच्या भीतीपासून मुक्त केले, अभय दिले. हे सर्व करीत असतानाच जिजाऊंनी शिवरायांच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा पेलली. जिजाऊंनी शिवरायांना धार्मिक, पुण्याच्या परिसरातील वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि सामाजिक परंपरांचा अभ्यास करविला. समतेचा, बंधुभाव आणि न्यायाचा उपदेश शिवरायांच्या पुढील काळात झालेल्या वाटचालीत दिसून येतो. जिजाऊ स्वतः देखील समता आणि न्यायाच्या पुरस्कर्त्या होत्या. संत तुकाराम महाराज हे शिवरायांचे समकालीन वारकरी संत होते. राजमाता जिजाऊ आणि संत तुकोबारायांच्या विचारांचा, संस्कारांचा शिवरायांवर मोठा प्रभाव राहिला. जिजाऊंनी शिवरायांना चांगले संस्कार, चांगले शिक्षण, चांगले विचार तर दिलेच, पण सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले प्राथमिक धडे देखील दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस सुद्धा दिले. शिवरायांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय स्वतः मोठ्या मोहिमेवर असताना खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत असत. पुणे येथील आपल्या पतीची जहागिरी जिजाऊंनी समर्थपणे चालवून त्याचा विकास केला. जिजाऊंनीच कसबा गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा केला. शहाजीराजे बंगळुरात वास्तव्यास असताना शिवाजीराजांच्या आई आणि वडिलांची चोख जबाबदारी मोठ्या कौशल्याने जिजाऊंनी पार पाडली. तसेच सईबाईंच्या पश्चात छत्रपती संभाजीराजांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी जिजाऊंनी उचलली. शिवरायांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील जिजाऊ स्वतः ठेवत असत. त्यांच्या खलबतात, सल्लामसलतीत त्या भाग घेत असत. शिवरायांच्या गैरहजेरीत जिजाऊ स्वतः स्वराज्याची धुरा वाहत असत. शिवराय आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याला वाढवत जिजाऊंनी रांगणा किल्ला जिंकून घेतला होता. जिजाऊंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयाती कौशल्याने निभावून नेली. स्वराज्याला दिशा देणाऱ्या जगज्जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने, शिकवणुकीतून शिवरायांनी 600 तरुण मावळ्यांना, सवंगड्यांना सोबत घेऊन रायरेश्वर पठारावरील रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. राजमाता जिजाऊंना त्यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन.